Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. डिफरन्स आहे. आणि सीएच मोड जमतं ना, मेन सीएच मोड आहे. सीएच परमिशन्स द्यायला जमतात ना सगळ्यांना. सीएच मोड आठवते? यस सर. हॅलो सर. यस. सीएच मोड मध्ये न्यूमेरिक आणि सिम्बॉलिक मग कसं यूज करतात, म्हणजे मोस्टली न्यूमेरिक की सिम्बॉलिक? दोन्ही पण विचारू शकतो तुम्हाला. असं काही नाही की याला वेटेज आहे. आणि परत एकदा सांगतो, कुठल्या सिलेबसला कुठला वेटेज हे काही फिक्स नाही. इंटरव्ह्यूवर डिपेंड करतो. इंटरव्ह्यूला वाटला मॅन्युअल वरती फोकस पूर्ण करावा, मॅन्युअल होत. मॅन्युअल एसक्यूएल असेल तर मॅन्युअल एसक्यूएल, युनिक्स विचारणारही नाही. इंटरव्ह्यूवरती डिपेंड आहे. येस, वेटेज आहे का कॉलेज सारखं की हा सिलेबस इतकाच करावा, यातले मेन पॉइंट्स हेच आहेत, तसं काही वेटेज नाही, काही विचारू शकतो. ओके. देन युनिक. युनिकचं मिनिंग एसक्यूएल मध्ये काय होतं? युनिक, जस्ट रेज युअर हँड. It contains a unique value or different value and does not accept the duplicate value. Okay. In case of SQL मध्ये युनिक कीज. बरोबर. तर इथे काय आहे, तुम्हाला युनिक व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. ओके, युनिक व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. बट मॅन्डेटरी काय आहे इथे? मॅन्डेटरी तो डेटा सॉर्टेड पाहिजे. देन अँड देन तुम्ही डिस्प्ले करू शकता. सॉर्ट कमांड माहिती आहे सगळ्यांना? सॉर्ट कमांड. यस सर. यस सर. तर युनिक म्हणजे काय? युनिक व्हॅल्यू डिस्प्ले करू शकता. ओके. टू गेट युनिक और डुप्लिकेट लाइन फ्रॉम द फाइल. बट मॅन्डेटरी काय आहे? Data should be sorted. Data should be sorted. Okay. Sorted first. Data should be sorry. Data should be yes. Data should be sorted on. Then and then we can perform unique. Okay. Syntax is unique small I, UNIK file name. मी डेटा युनिक डेटा डिस्प्ले करू शकता, बट मॅन्डेटरी काय? डेटा शुड बी सॉर्टेड. डेटा शुड बी सॉर्टेड. फर्स्ट डेटा सॉर्ट करून घ्यावा लागेल आणि सॉर्ट झालेला डेटा आपल्याला डिस्प्ले करावा लागेल. ओके. युनिक डिस्प्ले युनिक डेटा. Condition is data should be sorted. Data sorted पाहिजे. Then and then we can perform unique command. Yes. Underscore 123.txt. आपल्याकडे हा डेटा आहे. ओके, हा डेटा आहे cat city underscore 123.txt. हा डेटा फर्स्ट काय करावं लागेल, जर युनिक यूज करायचं असेल तर. डेटा बघा, फर्स्ट मध्ये काय आहे? फर्स्ट लाईन मुंबई, सेकंड लाईन दिल्ली, थर्ड लाईन पुणे, फोर्थ लाईन सांगली, देन कोल्हापूर, देन नाशिक, मुंबई, नाशिक. ओके. तर हा फर्स्ट डेटा सॉर्ट करावा लागेल आणि ते सॉर्ट झालेला डेटा कुठे सेव्ह करणार? येस, कुठल्या तरी फाईलला सेव्ह करणार. फाईल क्रिएट करून. येस, बट आपण एक केलेली आहे ऑलरेडी फाईल, आठवते लास्ट लेक्चरला? येस, 1 2 3 4 5 6 underscore 1 2 3 4 5 6.txt. ओके. सॉर्टेड झालेला डेटा आपण एका फाईल मध्ये सेव्ह केला होता. कसा सेव्ह करायचा आहे? sort old file name greater than new file name. That is where we want to save the sorted data. Yes, greater than यूज करतो. बरोबर. तर एक डेटा सॉर्ट केलेला आहे, तो आपल्याला आता
डेटा सॉर्ट केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला युनिक कमांड यूज करायचं. बट युनिक कमांड म्हणजे मॅन्डेटरी काय, डेटा शुड बी सॉर्टेड बाय युनिक, देन फाइल नेम city 1 2 3 4 5 6.txt. डेटा बघा, रिपीटेटिव्ह डेटा डिस्प्ले होतं का इन केस ऑफ युनिक? चेक करा. फर्स्ट याच्यामध्ये टोटल 8 लाईन्स होते. ओके, फर्स्ट जेव्हा डेटा मध्ये युनिक अप्लाय केलेलं होतं, डेटा सॉर्ट केला होता प्रॉपर, सॉर्टेड डेटा मध्ये रिपीटेटिव्ह डेटा पण आलाय. बट इन केस ऑफ युनिक मध्ये रिपीटेटिव्ह डेटा डिस्प्ले होतं का? नो सर. रिपीटेटिव्ह डेटा डिस्प्ले होतो का? फक्त युनिक. दिल्ली, कोल्हापूर, मुंबई 2 टाइम्स आहे, एकदाच प्रिंट होतं. नाशिक 2 टाइम्स आहे, एकदाच प्रिंट होतं. देन पुणे, सांगली, युनिक. ओके, युनिक. हा झाला फर्स्ट यूज. टू डिस्प्ले ओनली डुप्लिकेट डेटा. नुसतं डुप्लिकेट डेटा दाखवायचं असेल तर -t. टू डिस्प्ले डेटा, syntax is unique -d file name. Unique -d file name. To display only duplicate data, unique -d file name. Data. To display only duplicate data, syntax is unique -d file name. फर्स्ट तुम्हाला एक फाईल क्रिएट करावं लागेल. तो फाईल क्रिएट केलेला त्यामध्ये डेटा सॉर्ट करायला पाहिजे आणि तो जो डेटा आहे तो सॉर्ट केलेला कुठेतरी सेव्ह करायला पाहिजे. ती जी सेव्ह केलेली फाईल आहे तीच यूज करायची युनिक वरती. ओके, तीच युनिक वरती यूज करायची युनिक साठी. डन. युनिक -d फाईल नेम _1 2 3 4 5 6.txt. Okay, so original file I have the cat here, original file. In that file 8 records. Okay, total 8 records. Out of 8 duplicate कोणते आहेत, रिपीटेटिव्ह कोणते? मुंबई आणि नाशिक. ओके, आउटपुट चेक करा. तेच आहे मुंबई, नाशिक. ओके, तर डुप्लिकेट डेटा कोणते, रिपीटेटिव्ह कोणते ते, त्यासाठी आपण -d यूज करतो. -d. ओके, the next command is जे रिपीटेटिव्ह डेटा नाही आहे, टू डिस्प्ले नॉट रिपीटेड डेटा और नॉट डुप्लिकेट डेटा, तो जर डिस्प्ले करायचा असेल तर -u. डेटा unique -u unique -u file name. Unique -u file name. सर नॉट रिपीटेड म्हणजेच युनिक ना? नॉट डुप्लिकेट डेटा म्हणजे इथे बघा, रिपीटेड आउटपुट बघा, आउटपुट बघितलं युनिक -u _1 2 3 4 5 6.txt. आउटपुट चेक करा. जो रिपीटेड डेटा होता म्हणजे मुंबई आणि नाशिक, त्या आउटपुट मध्ये आलं का? डुप्लिकेट कोणते होते? मुंबई आणि नाशिक. ओके, ते एलिमिनेट केले म्हणजे ते सोडून बाकीचे सगळे -u. ओके, बट इन केस ऑफ युनिक मध्ये काय होतं, तो फक्त नुसतं युनिक यूज केलं, ऑप्शन हा यूज नाही केला, -u यूज नाही केला. डुप्लिकेट डाटा येत नव्हता. सगळे रेकॉर्ड्स, बट ऑल रेकॉर्ड्स दिसतात. एकदाच जे रिपीटेटिव्ह आहेत ते एकदाच डिस्प्ले होणार. बरोबर. इन केस ऑफ -u का तसं डुप्लिकेट जे आहेत ते सोडून सगळे. ओके,
And next command is -c. How many times each line is repeated? How many times each line is repeated? त्याचा किती वेळा रिपीट झाले तो नंबर प्लस पुढे त्याची लाईन किती वेळा रिपीट झाले तो नंबर फर्स्ट देन लाईन. सिंटॅक्स इज युनिक -c unique -c file name. Unique -c file name. सर डिस्क्रिप्शन पुढे सांगते का? How many times each line is repeated? How many times each line is repeated? Syntax is unique -c file name. Unique -c t underscore 1 2 3 4 5 6 .txt. Yes, Delhi one time repeat है, one Delhi. Kolhapur एकदा, Mumbai 2 times, Nashik also 2 times, Pune, Sangli 1 1. Yes, किती वेळा ती लाईन रिपीट झाली त्याचा काउंट प्लस ती लाईन -c. युनिक यूज करताना मॅन्डेटरी काय आहे? मॅन्डेटरी data should be sorted. Okay. Then me again screen clear करते हैं. ls cd cd plus cd s10 pwd. सध्या कुठे आहे मी? जस्ट रेज युअर हँड. कोण सांगेल मला सध्या मी कोणत्या डायरेक्टरी मध्ये वर्क करतोय? S10 मध्ये मी वर्क करते. ओके, तर मला काय करायचं आहे? डायरेक्टली रूट डायरेक्टरीला यायचं आहे और होम डायरेक्टरीला यायचं. रूट डायरेक्टरी कुठली माझी? SPK 1 2 3 आहे. ओके, तर मी काय यूज करणार? यूज ऑफ cd. Yes, to go to that directory. Yes, change directory. Okay, change directory. To go to the directory means cd. The cd सोबत मी टिल्ड साइन यूज करतो. याला म्हणतात टिल्ड. ओके, याला म्हणतात टिल्ड. एंट्रीला आठवत नाही, मुलं काय म्हणतात? आडवा एस. आडवा एस आहे का? यस, टिल्ड साइन. कोणतं साइन आहे? कोण रिपीट करेल? टिल्ड. टिल्ड साइन. ओके, its meaning है go to the root or home directory. Go to the home or root directory. तुम्ही कोणत्याही डायरेक्टरी मध्ये असाल तर तुम्हाला डायरेक्ट रूट डायरेक्टरी और होम डायरेक्टरी मध्ये जायचं असेल तर cd टिल्ड. cd टिल्ड चेक करो. syntax same cd space till. cd space till. cd space till. बघा pwd. डायरेक्ट कुठं आलो? होम और रूट डायरेक्टरीला आलं. yes, cd टिल्ड लक्षात ठेवा. cd टिल्ड. देन आपण बघितलं होतं एम्प्टी फाइल्स क्रिएट करायचे. कसे क्रिएट करायचे? सो हाऊ वी कॅन क्रिएट एम्प्टी फाइल्स? जस्ट रेज युअर हँड. touch file name. टच फाइल. ओके, बट ही नॉर्मल फाइल एम्प्टी फाइल क्रिएट करू. जर आपल्याला हिडन फाइल क्रिएट करायची असेल, काय म्हणतोय? हिडन फाइल क्रिएट करायची असेल तर सिंटॅक्स इज touch dot file name.
हिडन फाईल म्हणजे काय असेल? हिडन फाईलचं मिनिंग माहिती आहे? फाईल ती इझिली शो होते का? No, sir. फॉर एक्झाम्पल विंडोज मध्ये सेटिंग असते हिडन क्लिप, तर इझिली शो होतं का? त्याला काहीतरी सेटिंग केलेलं असतं. ओके, मोबाईल मध्ये पण डॉट फाईल्स असतात, बघितलंय कोणी? फोल्डर्स मध्ये डॉट नावाच्या फाईल्स असतात. ओके, ऑब्झर्व. ओके, असतात. तर हे हिडन फाईल्स असतात. ओके, तर मी हिडन फाईल क्रिएट करते आणि जी हिडन फाईल क्रिएट केल्या ती जर बघायची असेल तर फाईल्स और डिरेक्टरी बघण्यासाठी काय यूज करतो? जस्ट रेज युअर हँड. फाईल्स और डिरेक्टरी बघण्यासाठी आपण काय यूज करतो? ls. लिस्टिंग ऑफ ऑल फाईल्स अँड डिरेक्टरी, बट याच्यासोबत -a यूज shows ls-a. syntax is ls-a. The first hidden file create करो, then check करो ls-a. ओके, ls-a ने चेक करो. सर म्हणजे आपण फक्त डॉट यूज करतो का हिडन फाईल साठी? हा, हिडन फाईल क्रिएट करायसाठी इथे डॉट यूज करा. ओके, cd सचिन मध्ये जातो, then cd s10 मध्ये जातो. सध्या सचिन s10 मध्ये मेक फाईल क्रिएट करते, टच डॉट 123 डॉट टेक्स्ट. ओके, फाईल क्रिएट केली, सक्सेसफुली झाली. एरर मेसेज शो झाला का? नाही. देन मला ती फाईल चेक करायची, नॉर्मल ls यूज करतो. ls ने काय दाखवतं का? कमांड करेक्ट आहे, बट ls ने काय आउटपुट येतं का? बट मी एक एम्प्टी फाईल क्रिएट केल्या, बट ती हिडन फॉर्मॅट ls-a दाखवतं. हे सिस्टम जनरेटर आहे, हे इग्नोर करा. बट आता एक फाईल क्रिएट केली होती, आठवतं तुम्हाला? डॉट डॉट टच डॉट 123 डॉट टेक्स्ट, एम्प्टी फाईल, बट ती हिडन फॉर्मॅट मध्ये गेली. मग हिडन बघायचं असेल तर काय यूज करणार? ls-a. हे एक लक्षात ठेवा, ls-a. देन मी लास्ट लेक्चरला पाइपिंगचे कन्सेप्ट सांगितले होते, आठवत आहे कुणाला? पाईप एअरटेल वरती मध्ये आपण डिस्कस करतो पाईप. ओके, तो आपल्याला काय करायचंय? आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. तर पाइपिंग मध्ये मल्टिपल कमांड्स आपण रन करू शकतो, बट त्याचे यूज काय? एका कमांडचं आउटपुट असेल ते दुसऱ्या कमांडचं इनपुट असेल. ओके, दुसऱ्या कमांडचं इनपुट असेल आणि याच्यामध्ये आपण वर्टिकल बार यूज करतो. वर्टिकल बार म्हणतात यालाच पाईप म्हणतात. ओके, वर्टिकल बारलाच पाईप म्हणतात. ओके, सो राईट डाऊन द डिस्क्रिप्शन ऑफ पाईप. we can pass output of one command as input for next command. We can pass output of one command as input for next command is called piping. Using piping, multiple commands work together. Works together. यहाँ in bracket vertical bar लिहून घे, vertical bar. Okay. Then मी एक फाईल क्रिएट करते, त्या फाईल मध्ये 1 to 25 लाईन्स म्हणजे 1 to 25 नंबर्स टाकतोय आणि त्यामधला मला प्रॉपर 10 ते 15 हेच रेकॉर्ड डिस्प्ले करायचं. बट काय यूज करावं लागेल? पाईप. आणि त्यासाठी लाईन डिस्प्ले करायसाठी कोणत्या तरी 2 कमांड यूज करावं लागेल. ओके, कोणत्या तरी 2 कमांड यूज. बट एकाचं आउटपुट हे दुसऱ्याचं काय आहे? इनपुट आहे. एकाचं आउटपुट हे दुसऱ्याचा इनपुट आहे. फॉर एक्झाम्पल vi num
31.txt vi num31.txt इथे नंबर्स मी ऍड करते. ओके, ओके. टोटल्स किती नंबर्स ऍड केलेत मी? 25. 1 to 25. सेव्ह करण्यासाठी एस्केप शिफ्ट ZZ cat 31.txt हा डेटा आहे माझा आणि आउट ऑफ या डेटापैकी मला काय प्रिंट करायचंय? 10 ते 15 फक्त प्रिंट करायचे. तर मला कोणकोणत्या गोष्टी यूज कराव्या लागेल? जस्ट रेज युअर हँड. लॉजिक तुम्हाला माहिती आहे, कोणती कन्सेप्ट यूज करायचे? हेड कमांड और टेल कमांड वापरेल. ओके, फर्स्ट हेड का यूज करणार. फर्स्ट 25 10 पासून पाहिजेत ना सर? येस, 10 पासून 15 पर्यंत पाहिजे. या डेटामधून फर्स्ट काय घेणार तू? हेड मधून 1 to 25 घ्यायला लागतील सर. व्हॅलिड आहे 1 to 25. ऑब्झर्व कर, मला डेटा कुठला पाहिजे? मी काय म्हणते, आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. पहिल्याचं आउटपुट जे असेल ते दुसऱ्याचे इनपुट असेल आणि त्यामधनं आपल्याला जो डेटा पाहिजे तो घ्यायचा. इन शॉर्ट, ते किती लाईन डिस्प्ले करावं लागतं? सो पहिला 10 डिस्प्ले करायला लागतील. 10 ने होईल का अनिकेत? 10 ने डिस्प्ले होतील का अनिकेत? तर पहिले 15 तर मी- घ्यायला लागतील. पहिले 15 घ्यायचे आणि नंतर लास्ट 10 पर्यंत घ्यायचे. 10 ते फर्स्ट 15 लॉजिक क्लिअर करू. फर्स्ट सगळेजण म्हणतात की पहिले 15 घ्यायला पाहिजे, बरोबर? 15 घ्यायचे, राईट. पण टेनच डिस्प्ले होता ना. पहिले 25 घ्यायला लागतील ना सर? वेट 25 घ्यायला लागतील. वेट मी एक्सप्लेन करतो लॉजिक. 25 घेतले, ठीक आहे. त्या 25 मधले मला फक्त 10 ते 15 प्रिंट करायचे. परत काय करणार तू? मग त्यातनं पहिले 10 मायनस करायचे. टेल वापरणार ना आपण. कुठे? सर कॅन वी यूज बोथ कमांड्स, हेड अँड टेल? दोन्ही पण यूज करावं लागेल आपल्याला. त्यासाठी तर पायपिंग यूज करतोय आपण. मी तेच सांगतोय. फर्स्ट तुम्हाला काय पाहिजे? जर निलेश 1 ते 25 घेतले तर परत यातून 10 ते 15 कसे घेणार तू? नंबर 10 ते 15 पाहिजे का? अच्छा, ओके. ओके, मी थोडस कन्फ्युज झालो. ओके, ठीक आहे सर. तर हेड बरोबर आहे. फर्स्ट 15 लाईन डिस्प्ले करणार. बघा मी कशी लिहितोय कमांड. हेड पहिला 15 लाईन डिस्प्ले करणार. 15 लाईन म्हणजे काय? आणि कुठल्या फाईल मधून? नम डॉट नाही फाईल कॅटचा डिस्प्ले साठी यूज करतो. बट हेड त्यामधून मी कुठला करतोय? 15 लाईन डिस्प्ले करतो. कॅट कमांड यूज करतोय का इथे आपण आता? नाही. नो सर. Then मी काय सांगितलं? Vertical bar. दोन कमांड यूज करायचे. एकाच कमांड मध्ये 2 कमांड यूज करायचे. त्यासाठी वर्टिकल बार यूज करा. वर्टिकल बार. फर्स्ट मी 15 लाईन .txt पाहिजे ना. .txt. .txt. ओके, देन वर्टिकल बार. फर्स्ट 15 लाईन डिस्प्ले केले. इथे बघा, अज्युम करा मी इथे फर्स्ट फर्स्ट 15 लाईन डिस्प्ले केले. या 15 मधले मला परत हेच डिस्प्ले करायचं. तर काय असेल पुढे? L5. बघा परत एकदा 5 कराल का 6 कर? -6 बघा. टेल -6
आलं प्रिंट? येस लॉजिक क्लिअर? Yes, फर्स्ट एक रेकॉर्ड घेतला, देन त्याच्यामध्ये -6 केलं. तर सेम तुम्हाला काय करायचंय, 1 ते 50 लाईन ऍड करायचे, त्यामधले 30 ते 40, ओके, 30 ते 40 एवढंच आउटपुट आलं पाहिजे. क्वेश्चन क्लिअर आहे माझा? 1 ते 50 लाईन, जसे 25 केले लाईन्स मी, तसे 50 लाईन्स ऍड करायचे, ओके, नंबर्स द्यायचे त्याला, आणि त्यामधलं मला 30 ते 40 इतकेच रेकॉर्ड पाहिजे. ओके, जमेल सगळ्यांना होमवर्क मध्ये? हो सर. येस. ओके, पाइपिंग म्हणजेच काय, आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. ओके, मी स्क्रीन क्लिअर करतो. देन एलएस मीन्स काय? एलएस what is used? Okay, all files and directories show कर. Then कोण सांगेल? Just raise your hand. ls-l listing all documents with long information. Documents असं सांगितलंय का? Sorry, files and directories in long format. Okay, in display files and directories in long format. Then ls-a. याचं मिनिंग कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. येस अरमान. to display hidden files. ओके, टू डिस्प्ले हिडन फाइल्स. आता पर्टिक्युलर मला फक्त टेक्स्ट फाइल्स सगळ्या डिस्प्ले करायचे, पर्टिक्युलर टेक्स्ट फाइल्स. तर स्टार मीन्स काय? स्टार मीन्स, स्टारचं मिनिंग आठवत आहे? All. If I want to display all txt files, then we star use करें, star dot txt. चेक करो, सिंटैक्स सेम है याचा. cd cd. ओके, मला काय करायचे, जेवढे टेक्स्ट फाइल दिसतात तेवढे सगळे टेक्स्ट फाइल डिस्प्ले करायचे. ls star dot txt. yes, फिल्टर केला, जेवढे टेक्स्ट फाइल होते डॉट टीएक्सटी एक्सटेन्शन तेवढेच डिस्प्ले. ls मीन्स लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स, बट लिस्टिंग मध्ये पण आपल्याला पर्टिक्युलर जर फाइल्स पाहिजे असेल तर काय यूज करणार? स्टार. ओके, स्टार. देन नेक्स्ट वन इज ls-r. ls-r to display all the files and directory in reverse order. रिव्हर्स ऑर्डर ने डिस्प्ले करायचं असेल तर -r. ls-r रिव्हर्स ऑर्डर ना डिस्प्ले होतं. ls-r. -r means reverse order. -r means reverse order. Okay, then ls-R. ls-R. हे काय शो करतं? सब डिरेक्टरीज पण शो करतं आणि मेन डिरेक्टरी अंदर जेवढ्या सब डिरेक्टरीज आहेत ते पण शो करायचं. सॉरी, येस, ls-r कॅपिटल आर ना? हा स्मॉल आर आहे आणि हा कॅपिटल आर. हायफन यूज करतो. हायफन यूज करतो. ls-R टू डिस्प्ले डायरेक्टरीज अलॉंग विथ सब डायरेक्टरीज. टू डिस्प्ले डायरेक्टरीज अलॉंग विथ सब डायरेक्टरीज. टू डिस्प्ले डायरेक्टरीज अलॉंग विथ सब डायरेक्टरीज. सिंटैक्स इज ls-R. ls-R. हॅलो सर, मला एक डाऊट आहे. हिडन फाईल मध्ये जर का आपल्याला राईट पण करायचा असेल डेटा, तर म्हणजे दोनदा करायचं ना ते? म्हणजे आधी टच डॉटनी ती फाईल क्रिएट करायची आणि मग कॅटनी त्याच्यात लिहायचं असं? नाही, हिडन फाईलचा यूज काय? फाईल तुम्हाला हाईड करायची.
ओके, क्लिअर. पण सर आपण एम्प्टी फाईल तर नाही हाईड करणार ना, म्हणजे एम्प्टी फाईल मध्ये जे तुम्ही टचने एम्प्टी करताय ते डेटा कधी टाकताय का? हा, तेव्हा नाही टाकतायत. मग जर लिहून डेटा मग फाईल हाईड करायची असेल तर काय टचचा युजच आहे एम्प्टी फाईल. जर हिडन फाईल्स जर क्रिएट करायचे असतील, नॉर्मल हिडन फाईल, तर डॉटच यूज करा. तुम्हाला काय कंटेंट राईट करायचं, तर कंटेंट राईट करायसाठी काय करावं लागेल, कोणती कमांड यूज करावं लागेल? कॅट. ओके, कॅट कमांड यूज करावं लागेल. त्यामध्ये कंटेंट राईट करू शकतात. तसं नाही सर, म्हणजे मला विचारायचंय की आपण समजा काहीतरी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल आणि ती हाईड करायची, तर आपण काय एम्प्टी फाईल नाही हाईड करत ना. आपल्याला काहीतरी डेटा लिहिलेली फाईल हाईड करायची, तर ती कशी करायची? डॉट एक्सटेन्शनच द्यावं. म्हणजे कॅटनी करायची आणि मग डॉट फाईल नेम का? येस. ओके. बट तसं ऑर्गनायझेशन मध्ये मोस्ट यूज होत नाही. ओके, करून बघा तुम्ही, बट यूज होत. नॉर्मल हेच इतक्याच कमांड यूज कर. बेसिकली काय आहे, तुम्हाला हे टेलिकॉम ऑपरेशन साठी वापरायचं. तुम्हाला एसक्यूएल माहिती आहे, एसक्यूएल डेटाबेस टेस्टिंग साठी यूज करतात, बरोबर. सेम याच्यामध्ये पण डेटाबेस असतो, बट याच्यामध्ये फाईल्स पण असतात. टेलिकॉम मध्ये सीडीआर कोणी ऐकले? सीडीआर प्रोजेक्ट होईल ना तेव्हा कुठल्या कमांड कुठे वापरल्या हे एक्सप्लेन करेल. सध्या फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? कमांड्स लक्षात ठेवायचे. कॉल डिटेल रिपोर्ट असतात. येस, कॉल डिटेल रेकॉर्ड. सीडीआर्स असतात. त्या सीडीआर्स मध्ये सीडीआर एक फाईल असते, ती फाईल घ्यावी लागते, त्यामध्ये एडिट करावं लागतं, हे सगळे करावं लागतं. बट हे कमांड मोडनेच करतात. सीडीआर मध्ये काय असतं? कॉल डिटेल रेकॉर्ड, कॉलिंग टाइम, कधी कॉल केला, तो कॉल कधी एंड झाला, ड्युरेशन काय, कॉलचा टाईप कुठला होता, तो नॉर्मल कॉल होता, इंटरनेटचा कॉल होता, डेटा थ्रू की काय, स्टार्ट टाइम, एंड टाइम, हे सगळे डेटा कुठे असतो? सीडीआर मध्ये असतो. ओके, ऑपरेटर कोणता आहे. जेव्हा प्रोजेक्ट होईल ना तेव्हा डिटेलमध्ये काय की कुठल्या कमांड कुठे यूज केल्या मेजॉरिटी. ओके, तर त्यामध्ये आपण फाईल ऑपरेशन साठी कोणत्या कमांड यूज करतो? या युनिक्सच्या कमांड यूज करतो. डेटाबेस टेस्टिंग साठी यूज करणार आहे का? टेलिकॉमच्या डेटाबेस टेस्टिंग साठी असं काय आहे का? येस और नो? नो सर. नाही, फक्त ज्या काही फाईल्स आहेत त्याच्या ऑपरेशन साठी, जे काही फाईल्स आहेत त्याच्यावरती ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल सर्व्हरला एक फाईल आहे, ती कॉपी करून घ्यायची आहे दुसऱ्या लोकेशन, घेऊ शकता? येस, घेऊ शकता. कमांड मोड यूज करतो. तर हे पण कमांड्स आहेत ना, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट व्हॅरी करतात. फॉर एक्झाम्पल तुमचा ब्रिटिश टेलिकॉमचा प्रोजेक्ट आहे. ओके, ब्रिटिश टेलिकॉमचा प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणते कमांड्स यूज करतात ते सगळे तुम्हाला नोटपॅड वरती लिहून दिलेले असतात. क्लिअर? ओके. मी काय सांगतोय, आपण पुढे जाऊन प्रोजेक्ट पण घेणार आहोत. कुठले प्रोजेक्ट घेणार आहोत? एक इन्व्हेस्टमेंट बँक, सेकंड वन टेलिकॉम डोमेन. तर त्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये समजेल की एक्झॅक्ट प्रोजेक्ट फ्लो काय एक्झॅक्ट सांगायचं आहे. आणखीन मी काय म्हणतो, टेलिकॉम मध्ये युनिक्स कुठे यूज केलंय? आयबी मध्ये म्हणतोय की टेलिकॉम मध्ये? टेलिकॉम मध्ये ऑपरेशन साठी आपण हे यूज केले. बट हे पण प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट व्हॅरी करत. मे बी इंटरव्ह्यू तुम्हाला एखाद दुसरी कमांड विचारेल एक्स्ट्रा, तर तुम्ही ती यूज केले का तुमच्या प्रोजेक्ट मध्ये? यस, नो. तरी तुम्हाला काय सांगायचं, त्याने विचारलं प्रॉस्पेक्ट मग कोणत्या कमांड, तर रॅन्डमली सगळ्या कमांड सांगत जायचं. ऑर एल्स तो तुम्हाला सीएच मोड विचारेल, और एमकेडीआर विचारेल, और ग्रेप कमांड विचारेल. इम्पॉर्टंट सीएच मोड, ग्रेप हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला क्वेश्चन असणारच. आणखीन एक तुम्हाला विचार की कोणकोणत्या कमांड्स प्रोजेक्ट मध्ये यूज केल्या, स्ट्रेट फॉरवर्ड. तर युनिक्सला हार्डली 3 ते 4 क्वेश्चन असतील. बट हे कधी टेलिकॉमचा इंटरव्ह्यू असेल तर तुमचा आयबीचा इंटरव्ह्यू असेल तर युनिक्स विचारतील का तुम्हाला? नाही विचार. ओके, लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल टेलिकॉम साठी एमडॉक्स आहे, वोडाफोन आहे, ॲसेंचर आहे, प्रोडक्ट आहे, या सगळ्या कंपनी टेलिकॉम बेसिस आहे. ओके, तर टेलिकॉम मध्ये तुम्हाला टेलिकॉमचेच क्वेश्चन विचारले जातील, डोमेन नॉलेज विचारले जातील, फ्लो विचारले जातील, आणि युनिक्सचा कमांड विचारले जातील. ओके, युनिक्सचा कमांड आणि आयबीवी आणि डेटाबेस पण विचारलं जातं ना. इथे डेटाबेस विचारलं जातं. ओके, यांचा पण डेटाबेस असतो. डेटाबेस असतो सगळीकडे, सगळ्यांना माहिती आहे. विदाउट डेटाबेस चालतं का काही?
अशी काय आपली स्टॅटिक वेबसाईट आहे का? स्टॅटिक असेल का? टेलिकॉम मध्ये भरपूर ऑपरेशन आहे, रिचार्ज आहे, डिफरंट प्लॅन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट बँक मध्ये ट्रेडिंग ऍप्लिकेशन आहे, ओके, कॅल्क्युलेशन आहे. हे कुठेतरी डेटा स्टोअर होत असेल? येस ऑर नो? Yes, sir. तो डेटाबेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि युनिक्सचा कमांड पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण युनिक्स कशासाठी यूज केलं? फाईल ऑपरेशन साठी यूज केलं म्हणून सांगायचं. ओके, बट प्रोजेक्ट वेळी कळेल तुम्हाला. जेव्हा प्रोजेक्ट आपण स्टार्ट करेन ना, त्यावेळी फर्स्ट आपण डोमेन नॉलेज घेतो, देन प्रोजेक्टचा फ्लो, एक्झॅक्ट कुठे इन्व्हॉल्वमेंट होती, या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. बट तुम्ही कोणतंही ऍप्लिकेशन विदाउट डोमेन नॉलेज डिटेलमध्ये टेस्ट करू शकता का? नाही. No. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ई कॉमर्स माहिती, ओके, ट्रॅव्हलिंग थोडंफार माहिती, पण त्याचे छोटे छोटे टर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल बँकिंगचं आहे आणि तुम्हाला NFTच माहित नाही. काय म्हणतोय मी? NFT. NFTचे मिनिंग माहित नाही, तर तुम्ही टेस्टिंग प्रॉपर वेनी करू शकाल का? इंटरनेट बँकिंगचं एक्झाम्पल देते. जे लोक इंटरनेट बँकिंग यूज करतात त्यांना NFT टर्म माहित असते. NFT माहिती आहे सगळ्यांना? ते 15 कंपनी सोबत स्टॉक्स फुल फॉर्म काय असतं? NFT म्हणतोय मी, इंटरनेट बँकिंग. निफ्टी 50 नाही, NFT. येस, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरू सर आपण. बरोबर, फंड ट्रान्सफर. फंड ट्रान्सफर. बट त्याचं पण स्पेसिफिक ड्युरेशन असतं, त्या टाइम मध्येच ते जातं. येस, कमीत कमी वेळ घेतं ते. क्विक ट्रान्सफर सारखं असतं का ते? नाही. डिफरंट आहे. क्विक ट्रान्सफर वेगळं, NFT वेगळं, RTGS वेगळं. ऐकलं असेल तुम्ही. येस सर. तुम्हाला ते डोमेन नॉलेज माहिती पाहिजे, देन अँड देन तुम्ही टेस्ट करू शकता. सेम टेलिकॉम मध्ये पण सेम तोच वे आहे, इंटरनेट बँक आपला इन्व्हेस्टमेंट बँक मध्ये पण तोच आहे. फक्त आपण आधी डोमेन नॉलेज घेतो, देन ऍप्लिकेशनचा फ्लो आणि कोणकोणते डिफेक्ट सापडले हे सगळे कॅल्क्युलेट करतो. ओके, ग्रॅज्युअली जातो. बट विदाउट डोमेन नॉलेज तुम्हाला कळू ऍप्लिकेशन टेस्ट करता येतं का? ओके. आणि या कमांड्स या इन जनरल आहेत, हे विचारतातच, बट हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये यूज केलं. एखादा बाउन्सर क्वेश्चन आला तर तुम्ही काय सांगणार? ते प्रोजेक्टमध्ये यूज केलाय म्हणून सांगणार का? नो. मी अवेअर नाही म्हणून सांगू शकतो. आय एम नॉट अवेअर अबाउट दिस, आय एम नॉट युटिलाइज दिस कमांड इन माय प्रोजेक्ट, हे बोलू शकतात. ओके, अरे इंटरव्ह्यूअर त्याच्या इथे यूज करणारच एखाद दुसरा विचारू शकतो. मोस्ट यातलेच क्वेश्चन तुम्हाला विचारतील, बट एखाद दुसरा डिफरंट विचारू शकतो. ओके, क्लिअर? ते ls*.txt चं परत एकदा सांगा. स्टारचं मिनिंग काय निलेश? ऑल. .txt फाईल, टेक्स्ट फाईल. जेवढे .txt चे एक्सटेन्शन आहेत, स्टारने सगळे फाईल्स डिस्प्ले होते. अच्छा. LS, कॅपिटल LS चालेल का? क्लिअर? येस सर. जेवढे -A. सॉरी, मी काय सांगितलं? आउटपुट मध्ये मला काय पाहिजे? हायफन एचं मिनिंग काय? टेक्स्ट. हायफन ए, हायफन ए Hidden फाइल्स. इथे बघा नॉर्मल फाइल्स, डिरेक्टरीज, हिडन फाइल्स पण दिसतात. सगळं दिसतं. येस. इथे बघा, हे सगळे हिडन फाइल्स आहेत. बेसिकली हिडन फाइल्स वरती तुम्हाला काही ऑपरेशन करायचे नाही, फक्त तुम्ही अवेअर आहात हिडन फाइल्स बद्दल, इतकंच लक्षात. आणि सर आपण .txt एक्सटेन्शन न देता सुद्धा फाईल तयार करू शकतो तुम्ही. त्याचा दुसरं एक्सटेन्शन तयार होतं बॅकएंडला. तर अननेसेसरी दुसऱ्या गोष्टीकडे फोकस नका करू. जेवढे कमांड घेतलेत ना युनिक साठी तर तेवढेच करा, बट SQL साठी जेवढे ऑपरेशन घेतलेत, फॉर एक्झाम्पल इनर जॉइन, आउटर जॉइन, लेफ्ट आउटर, त्याच्या रिलेटेड क्वेरीज सर्च करा. ओके, त्याच्या रिलेटेड क्वेरीज सर्च करा, त्याचं मिनिंग समजून घ्या आणि लॉजिक डेव्हलप करा. ओके, बट अननेसेसरी युनिक्स मध्ये डीप मध्ये जाऊ नका. क्लिअर सगळ्यांना? हार्डली 3 ते 4 क्वेश्चन असतात. ओके, त्यामध्ये पण कुठले कमांड्स यूज केले, एक तर chmod विचारतील किंवा ग्रेप विचारतील. ओके, त्यापेक्षा तुम्ही टाइम कुठे युटिलाइज करायचंय? मॅन्युअल वरती युटिलाइज करायचंय, लाईव्ह सिनारिओ वरती युटिलाइज करायचंय, देन डेटाबेस टेस्टिंग. ओके, या गोष्टीवरती टाइम थोडा युटिलाइज करा. युनिक्स मध्ये खूप वेळ घालवायचा आहे का? ते इतक्याच कमांड लक्षात ठेवा.
ओके, ls हिडन फाईल झालं, ls झालं. देन लास्ट sed कमांड. sed कमांडचा यूज काय? sed command is used for find and replace string. Find and replace string. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये बघितलं तुम्ही फाइंड अँड रिप्लेस. एखादा डेटा आहे, रिपीटेटिव्ह वर्ड आहे, तो फाइंड पण करता येतो आणि रिप्लेस पण करता येतो. कोणी यूज केले? येस सर. ओके, सेम इथे पण देत आहे. सेड कमांड इज यूज फाइंड अँड रिप्लेस string. Sed command is used to find and replace string. Syntax is sed small as then old string forward slash old string new string then file name. Old string new string file name. Okay, vi एक फाइल में क्रिएट कर दो. ओके, एक फाइल में क्रिएट कर दो. vi sample 421.txt. sample 421.txt. Then I hide data है, escape shift zz cat 421.txt. ओके, हा कंटेंट आहे. या फाईल मध्ये किती लाईन्स आहेत टोटल? 4 लाईन्स आहेत. हाय दिस इज सचिन, सचिन एसक्यूएल सचिन. तर मला काय करायचं, जिथे जिथे सचिन आहे ना तिथे रिप्लेस करायचं आहे दीपकला. ओके, जिथे जिथे सचिन आहे तिथे तिथे दीपकला रिप्लेस करायचं. सेट देन स्ट्रिंग फॉरवर्ड स्लॅश सचिन फॉरवर्ड स्लॅश दीपक देन फाइल sample 421.txt. सर फॉरवर्ड स्लॅश दीपक नंतर फॉरवर्ड स्लॅश राहिलेला. फॉरवर्ड स्लॅश आउटपुट चेक करा. क्लिअर? जिथे जिथे सचिन आहे तिथे काय झालं? Sachin converted to Deepak. Okay. Yes. Find and replace. Setचा command, setचा यूज इतकाच. Okay. Then बाकी yes. तुम्ही आता कुठली कमांड यूज केली? ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली सचिन आणि दीपक ऍज इट इज खाली आलं आणि तुम्ही फक्त बॅकवर्ड स्लॅश यूज केली, म्हणजे काय प्रेस केलं? एरो की, अप एरो की. इथे कमांड आधी जे टाइप केलेत ना ते सगळे येतात. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, म्हणजे तुम्हाला जर एडिट करायचं असेल फक्त काहीतरी चुकलं असेल तर अप एरो की यूज करू शकता और डाऊन एरो की. ओके ओके, अप डाऊन. क्लिअर? ज्या ज्या कमांड ऑपरेशन परफॉर्म केले असते ते सगळे इथे शो होते. ओके, ठीक आहे. अप और डाऊन. ओके, देन हे सोडून आणखीन ऑपरेशन आहेत, बट हे ऑपरेशन इथे करता येते, सर्व्हर वरतीच करता येते. फक्त तुम्हाला त्या ऑपरेशनची नावं लक्षात ठेवा. FTP. ओके, सर्व्हरला कनेक्टेड आहोत का आपण? हा रिसोर्स यूज करतोय आपण. सर्व्हर मशीनला आहोत का? नाही. ओके, एखादी फाईल ट्रान्सफर करायची असेल तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करतो. FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल.
then SFTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा पण FTP चा आहे. याच्यामध्ये सिक्युअर वे येतो, सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आधी सगळ्या फाईल्स FTP ने करत होते, पण आता काय SFTP पण आहे, सिक्युअर वेनी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिक्युअर वेनी एखादी फाईल ट्रान्सफर करायची असेल तर SFTP यूज करतो. ओके, देन नेक्स्ट वन, आपल्याला सर्व्हरला मल्टिपल फाइल्स अपलोड करायचे. ओके, मल्टिपल फाइल्स, सॉरी, सिंगल फाइल अपलोड करायचे. व्हेन वी हॅव टू अपलोड सिंगल फाइल टू सर्व्हर लोकेशन, त्यावेळी पुट यूज करणार. सर्व्हरला अपलोड करतो तसे सर्व्हर कडून फाईल पण घेऊ शकतो. येस, सर्व्हरला आपण एखादी फाईल अपलोड करतो. सर्व्हर लोकेशन म्हणजे काय, एक स्टोरेज लोकेशन आहे. येस, जसं आपला C आहे, D आहे ड्राईव्ह. C आणि D ड्राईव्ह काय आहे बेसिकली, स्टोरेज लोकेशन. स्टोरेज लोकेशन. तर स्टोरेज लोकेशनला आपण फाईल, एखादी फाईल कॉपी पण करू शकतो आणि तिथून घेऊ पण शकतो. बरोबर, नॉर्मल विंडोजचं कन्सिडर करा. येस, बट इन केस ऑफ युनिक्स मध्ये कमांड आहे. पुट म्हणजे सिंगल फाईल अपलोड करायची. याच्या अपोजिट गेट, सिंगल फाइल्स सर्व्हर कडून घेणे म्हणजेच गेट. मल्टिपल फाइल्स घ्यायचे असेल तर एमपुट. मल्टिपल फाइल्स सर्व्हरला अपलोड करायचे असेल तर एमपुट, आणि मल्टिपल फाइल सर्व्हर कडून घ्यायचे असेल तर एमगेट. ते इतकं लक्षात ठेवा. फक्त हे ऑपरेशन परफॉर्म करता येते, फक्त याचं मिनिंग अंडरस्टँड करून. ओके, FTP, SFTP, पुट, गेट, एमपुट आणि गेट हे कुठले ऑपरेशन आहे, सर्व्हर वरती करतायत. बट सर्व्हर आपल्याकडे आहे का कनेक्टेड? येस और नो? नो सर. फक्त याचं मिनिंग अंडरस्टँड. तर बेसिकली तुम्हाला इंटरव्ह्यूला काय विचारतील, एक ग्रेप कमांड, एक फाईल देतील, त्यामधलं कंटेंट देईल. ओके, त्यामध्ये ग्रेप ऑपरेशन परफॉर्म करू द्या. ग्रेपचा सिंटॅक्स काय, ग्रेपचा फुल फॉर्म काय? ग्रेपचा फुल फॉर्म काय? Just raise your hand. What is the full form of grep? Sir, global regular expression pattern. Global regular expression pattern. Okay. And what is the syntax of grep, Majid? Sir, grep option, double inverted commas pattern, close file name. Okay. And options put there, various options in grep. Sir, -I, -N, -C, and -V. Okay. Okay. Thank you. Then, how we can create multiple directories in single command? Single command मध्ये multiple directories कशा create करू शकतो? For example, I want to create 3 directories in single command. mkdir space directory 1 space directory 2 space directory 3. So in that way we can create multiple directories. Single directory विचारलं होतं का मी? Multiple directories विचारलं. Okay. Then what is use of chmod? How many roles in chmods? And tell me the different permissions in chmod. कौन सांगेल? ch command provide permission to file roles and permissions, and there are 3 roles, that is owner, group, and others. And permissions, symbolic and numeric permissions. Read permission, write permission, and execute permission. These are the types of permissions in chmod. So there are 2 methods. Yes. First one is symbolic mode and numeric mode. Okay. In symbolic mode, काय use करता तुम्ही? Read, write, and execute. No. Symbolic method मध्ये काय use करता परत एकदा? Symbolic मध्ये meaningच त्याचा आहे. Symbol use करता. Plus, minus symbol. Yes. Okay. Plus and minus symbol. And numeric मध्ये? Numbers. Okay. तर मला सांगा, if I want to give permission, okay, so suppose file name is sachin.txt. I want to give permission
to user only read permission. Okay, only read permission. Then what is my syntax? काय असेल माझा syntax or command? युजरला फक्त read permission द्यायची. दोन्हीने डिफाइन करू शकतात. ओके, दोन्हीने डिफाइन करू शकतात.